भारतामध्ये श्रीमंतांच्या शेतामध्ये राबणारे हात हे नेहमी गरिबांचेच असतात, नाही का? वर्ल्ड इनइक्वालिटी लॅबनं केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये, एका अहवालामध्ये हे नमूद करण्यात आलं आहे की भारतामध्ये निम्म्याहून अधिक लोकांकडे स्वतःच्या जमिनीच नाही आहे आणि हे धक्कादायक वास्तव या अहवालाच्या माध्यमातून आता समोर आलं आहे. पाहुयात काय आहे या अहवालामधलं वास्तव. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे यांच्या या जगप्रसिद्ध विधानाला बळकटी देणारा एक अहवाल प्रसिद्ध झालाय. वर्ल्ड इनइक्वालिटी लॅबने प्रसिद्ध केलेला लँड इनइक्वालिटी इन इंडिया, नेचर, हिस्ट्री अँड मार्केट्स या अहवालात भारतातील जमीन विषमतेचं विदारक वास्तव समोर आलंय. भारतातील 10% श्रीमंतांकडे 44% जमीन. देशातील निम्म्याहून अधिक लोक भूमिहीन. भूमिहीन असणाऱ्यात मागास जातींचा समावेश. भारतातील ग्रामीण भागात जमिनीच्या मालकीमध्ये असलेली दरी दिवसेंदिवस वाढत चालल्याचं हा अहवाल सांगतो. या अहवालात करण्यात आलेल्या अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष समोर आलेत. विषमतेची भीषण आकडेवारी. भारतातील 10% कुटुंबांकडे देशातील 44% जमीन. वरच्या वर्गातील 5% कुटुंबांकडे 32% जमीन. अतिश्रीमंत 1% कुटुंबांकडे 18% जमीन. ग्रामीण भागात 46% कुटुंबांकडे जमीन नाही, पूर्णपणे भूमिहीन. सुपीक जमीन विषमतेचं कारण. सुपीक जमीन आणि सिंचनाच्या सोयी असलेल्या भागात जमिनीची विषमता अधिक. जमिनीचे मूल्य वाढल्यामुळे श्रीमंत जमीनदारांकडून अधिक खरेदी. लहान शेतकरी या स्पर्धेतून बाहेर फेकले जातात. ब्रिटिश राजवट आणि जमीनदारीचा प्रभाव. जमीनदारी पद्धत अस्तित्वात होती त्या भागात प्रमाण 3 ते 4% जास्त. संस्थानिक राज्यांमध्ये जमीन विषमता 2 ते 3% कमी. स्वातंत्र्यानंतरही वसाहतकालीन संस्थांचा प्रभाव जमीन वाटपावर कायम. जातीय संरचना आणि विषमता. भारतातील सामाजिक रचनेचा आणि जाती व्यवस्थेचा जमिनीच्या मालकीवर मोठा परिणाम. ज्या गावांमध्ये अनुसूचित जातींची संख्या जास्त तिथे जमीन विषमतेचे प्रमाण अधिक. एसटी समाजाला जमिनीच्या मालकीपासून वंचित ठेवल्याने मोठी दरी. शहरे, महामार्ग आणि रेल्वे स्थानकांच्या जवळ असलेल्या गावांमध्ये जमिनीच्या किमती जास्त. अशा ठिकाणी जमिनीचे केंद्रीकरण अधिक. बँका आणि कृषी बाजार असलेल्या गावांमध्येही विषमता जास्त. नितीन कुमार भारती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या संशोधनपर अहवालात महाराष्ट्राची ही परिस्थिती देण्यात आली आहे. अहवालात भारतातील 10 राज्यांमधील 2,70,000 गावांतील 65 कोटी नागरिकांच्या माहितीचं विश्लेषण. महाराष्ट्रातील जमिनीच्या विषमतेची पातळी ही जगातील अत्यंत विषमता असलेल्या देशांच्या तुलनेत. सुमारे 3.8% गावांमध्ये एकाच मोठ्या जमीनदाराकडे 50% पेक्षा जास्त जमीन. महाराष्ट्रातील या स्थितीबाबत सामाजिक विषयाचे JNUचे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड सांगतात. म्हणजे आजही ग्रामीण भागामध्ये आपण जमीन कोणत्या माणसाला विकतो, कोणत्या जातीच्या माणसाला विकतो, किंवा ही जमीन कोणत्या जातीच्या माणसाची आहे याबद्दल लोकांची चर्चा असते, लोकांना माहीत असतं आणि यावरती लोकांचं लक्ष असतं. म्हणजे मुद्दा असा आहे की सिलिंग ॲक्ट असेल, गायरान जमिनीचा कायदा असेल किंवा त्यानंतरच्या कायद्यानं जमिनीचं पुनर्वाटप केलं पाहिजे असे कायदे आहेत. परंतु मी गायरानाचं उदाहरण देऊन ते तुम्हाला आत्ता सांगत होतो की गायरानाच्या कायद्यानुसार जमिनी लोकांच्या नावे केल्या पाहिजे, तर ते न करता ते एका सुप्रीम कोर्टाचा हवाला देऊन स्थानिक महसूल प्रशासन साधारणतः त्याला मिसइंटरप्रिट करून या सगळ्या जमिनी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने मग ते पवनचक्क्यांना देतील, मोठ्या MSEBला देतील, MIDCsला देतील. केवळ आर्थिक विकास करून जमीन विषमता दूर होणार नाही असं हा अहवाल सुचवतो. यासाठी सर्वसमावेशक जमीन सुधारणा, उपेक्षित समाजाला जमिनीचे हक्क देणे आणि जुन्या श्रेणीबद्ध संरचना मोडीत काढणं आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलंय. इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात कमाल जमीन धारणा कायदा आणून जमिनीचं समान वाटप करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तरीही जमिनीची विषमता कायम असल्याचं समोर आलंय. स्वातंत्र्यानंतर विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीने देखील ही विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला. कसेल त्याची जमीन हे धोरण हाती घेण्यात आलं. मात्र आजही भूमिहीन इथल्या जमीनदाराची जमीन कसतो हेच वास्तव अधोरेखित होतंय. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.